मित्रांनो नमस्ते. डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर एक फार महत्त्वाचं प्लांट आहे. इतकं महत्त्व कोणी त्याला देत नाही, पण अत्यंत महत्त्वाचं असं प्लांट आहे. याचं नाव आहे पुवन. मराठीमध्ये याला पुवन म्हणतात. निळुंबी किंवा लिळिंबी असं सुद्धा नाव आहे. बोटॅनिकली याला फायलॅन्थस रेटिक्युलेटस असं नाव आहे. युफोर्बिएसी फॅमिलीचा हा मेंबर आहे. साधारणपणे चिंचेच्या पानासारखी याची पानं दिसतात. याला काळ्या रंगाची फळं लागतात. ती फळं खाण्यायोग्य असतात आणि त्या काळ्या रंगाच्या फळामध्ये निळ्या रंगाची शाई असते. मला वाटतं आम्ही लहानपणी हा प्रयोग करायचो. याची फळं कलेक्ट करायची आणि एका फडक्यामध्ये घालून त्याचा रंग बाहेर काढायचा आणि तो फाउंटन पेनमध्ये घालायचा. पण व्हायचं काय की ती घट्ट व्हायचं आणि तो फाउंटन लिहायचंच नाही. कित्येक फाउंटन आम्ही या प्रयोगामध्ये खराब करून टाकलेले आहे. पण त्याच्यावर न बोलण्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा उपयोग याचा जो आहे की सध्या आपण आज रोज टीव्हीला किंवा सोशल मीडियावरती ओरल केअरच्या भरपूर जाहिराती बघतो. तुमचे दात तुमच्या तोंडामध्ये असं झालं पाहिजे, तोंडामध्ये तुमच्या वास येणं किंवा आणखीन काही आहे, दातामध्ये प्लॅक असणं, दाढा किडणं, दात किडणं, दात दुखणं, दातांच्या प्रत्येक समस्या किंवा टोटल ओव्हर केअर अशा अर्थानं तुम्हाला भरपूर काही दाखवलं जातं आणि त्या सगळ्यांचं एकमेव सोल्युशन आहे हे पुवन किंवा निळुंबी. पूर्वीपासून आपल्याला माहित होतं की लिंबाची काडी घेऊन दात घासायचे लोक. आज आपल्याकडे टूथब्रश आहेत, पण लिंबाच्या काडीपेक्षा 100 पटीनं ताकदवान असणारी ही वनस्पती आहे. याचा टूथब्रश म्हणून आपण वापर करू शकतो. याची काडी घेऊन ब्रश केला तर दातावर असणारा सगळा प्लाक निघून जातो. खास करून पान, तंबाखू, गुटखा किंवा तत्सम व्यसनाकारणानं बऱ्याच वेळा तोंडाचे आणखीन बरेच प्रॉब्लेम होतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर तोंडामध्ये छाले पडतात, बऱ्यानं होणाऱ्या जखमा येतात, ल्युकोप्लेकिया होतो जो कदाचित कॅन्सरची सुरुवात असू शकते. कित्येक लोकांना कॅन्डिडायसिस होतो की कॅन्डिडायसिस झाला की मग आपल्याला गिळायला अडचण पडते, तोंडाला कातरे पडतात, जीभ अगदी पांढरी, त्याच्यावरती घाण जमायला लागते, तोंडाचा घाणेरडा वास येतो. अशा कित्येक तोंडाशी संबंधित जे जे विकार आहेत त्याच्यामध्ये रामबाण असणारी ही पुवन नावाची वनस्पती आहे. याच्या काड्या, कोवळ्या काड्या केवळ आपण जरी चावत जरी राहिलो तरी अगदी एका दिवसामध्ये आपल्याला फरक पडतो. त्याच्यामध्ये असणारी ॲस्ट्रिंजंट पॉवर आहे, अँटी मायक्रोबियल पॉवर आहे. ती पॉवर आपल्याला ताबडतोब रिझल्ट देते. दुसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे ल्युकोप्लेकिया. ल्युकोप्लेकियामुळे काय होतं, तोंडामध्ये आतल्या बाजूला पांढरे चट्टे पडतात, डाग पडतात. बऱ्याच वेळा ते पुढच्या ओरल कॅन्सरची कदाचित सुरुवात असू शकते. अशासाठी आपल्याला हे प्लांट अत्यंत गुणकारी आहे. याची पानं वापरली जाऊ शकतात, फळं वापरली जाऊ शकतात. एकंदरीत याचं पंचांग आपण वापरू शकतो. याची मुळं किंवा अखंड पंचांग घेतलं आणि त्याचा जर इन्फ्युजन किंवा त्याला आपण काढा जर बनवायला, लक्षात घ्या, डिकॉक्शन जर केलं त्याचं आणि त्यानं गार्गलिंग करणं म्हणजे गुळण्या करणं, आणखीन पुन्हा पिणं किंवा आयुर्वेदामध्ये गंडूस धारण करणं हा एक प्रकार आहे की केवळ तो काढा तोंडामध्ये धरायचा आणि जितका वेळ आपल्याला शक्य आहे तितका वेळ तो धरून ठेवायचा. अशामुळे ओरल कॅन्सरमध्ये आपल्याला अत्यंत चांगली मदत होते. ज्या लोकांना तोंडाशी संबंधित कोणताही प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी जरूर वापरलं पाहिजे. पान, तंबाखू खाणाऱ्याचे डाग कमी करणं, ही बाकीची सगळी जी लक्षणं आहेत ती कमी करणं. कित्येक लोकांना साधं गरम सोसत नाही, गार सोसत नाही, सेन्सिटिव्ह दात होतात, तिखट तर अजिबात सोसत नाहीत, मला काहीतरी गोड खायला द्या, दही भातावरती काही लोक येतात. अशा वेळी ह्या झाडाचा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. स्वतंत्ररित्या याच्या ज्या कोळ्या काड्या असतात त्या कोळ्या काड्या घेऊन तुम्ही सकाळी ब्रश केलात तरी चालेल. याला कुठली टूथपेस्ट लावण्याची गरज नाही, काही नाही. केवळ एक काडी डेली वापरा तुमच्या आरोग्याचा. दुसरं महत्वाचं काय आहे की हे झाड तुम्हाला कुठूनही विकत आणण्याची गरज नाही. भरपूर प्रमाणाने मिळतं, सहज उपलब्ध होतं आणि तुमच्या परसबागेमध्ये शेताच्या बांधावरती याचं कटिंग जरी लावलं तरी ते येऊ शकतं. म्हणजे तुमचं प्लांट तुम्ही क्रिएट करू शकता, स्वतः वापरू शकता. त्यामुळे ज्या ज्या लोकांना पान, तंबाखू, गुटख्यापासूनचा त्रास आहे, सेन्सिटिव्ह दात आहेत, दात दुखणं आहे, दात किडणं आहे, कॅन्डिडायसिस आहे, ल्युकोप्लेकिया आहे, ओरल कॅन्सर इव्हन आहे, अशा सर्व लोकांसाठी एकमेव हत्यार आणि सर्वश्रेष्ठ हत्यार म्हणजे ही निळुंबी किंवा याला फायलॅन्थस रेटिक्युलेटस असं आपण म्हणूया. दुर्लक्षित प्लांट आहे. ग्रंथामध्ये फार असा याचा मोठा कुठे उल्लेख नाही आहे की याचा कशा पद्धतीने वापर करायचा. तर याची पावडर बनवून ठेवू शकता. तुम्हाला जर सहज मिळत नसेल तर एका वेळी जास्त मिळालं तर पावडर बनवून ठेवू शकता. त्या पावडरनी दात घासले, तोंडामध्ये लावून ठेवलीत, अगदी 2 मिनिटं धरून नंतर थुंकून टाकलं तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होतो. अगदी 15 ते 20 दिवसात तुम्ही याच्यापासून रिझल्ट घेऊ शकता. लाखो रुपये घालवावे लागतात. अशा वेळी हे तुम्हाला सहज मिळणारं निसर्गानं दिलेलं आपल्याला एक वरदान आहे. अशी वरदान आपण जपणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत निसर्गाच्या वस्तू आहेत, त्या वनस्पती आहेत, तोपर्यंत आपण आहोत. त्या ज्यावेळी नष्ट होतील त्यावेळी आपणही नष्ट होऊ. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण हा प्राथमिक हेतू आहे. औषध आयुर्वेदाचा प्रचार प्रसार हा दुसरा हेतू आहे आणि तिसरा हेतू की तुम्ही सुखी आणि आरोग्य राहावं.
हा आमचा चॅनलचा उद्देश आहे. त्यामुळे तुम्हाला या प्लॅनची आज वेगळी अशी एक माहिती करून दिली. याच्यावरती एक रिसर्च पेपर देखील पब्लिश झालेला आहे. तर तामिळनाडूचे 2 सायंटिस्ट आहेत, त्यांनी टोटल ओरल केअर विथ हेल्प ऑफ फायलॅन्थस रेटिक्युलेटस अशा प्रकारचा एक शोधनिबंध प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये याचे डिटेल्स तुम्हाला बघायला देखील मिळू शकतात. आपल्या काही ज्या पारंपरिक औषधे आहेत त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. खूप लोकांना जे आमचे जुने वैद्य आहेत त्यांना माहिती आहे याचा वापर काय करायचा आहे. त्यामुळं आज हे तुम्हाला नवीन वाटत असेल, पण हे नवीन नाही आहे, जुनंच आहे. फक्त पुस्तकात नव्हतं, ते पुस्तकाच्या बाहेर आणण्याचं काम आम्ही करत आहोत. दुसरा याचा एक अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. बऱ्याच वेळा लायपोमा असतात, चरबीच्या गाठी असतात किंवा काही वेळा अशा काही गाठी निर्माण होतात एखादा मार बसल्यानंतर ती कमी होत नाही. ज्याला मराठीमध्ये काही लोक म्हणतात आवाळू उठणं किंवा आळू उठणं असा एक त्याचा उल्लेख केला जातो. तर याचं जे मूळ आहे ते त्याच्यावरती उगाळून लावलं जातं आणि मग ती गळवं किंवा जे लायपोमाज आहेत किंवा ज्या चरबीच्या गाठी आहेत ते कमी व्हायला मदत होते. याच्या मुळापासून एक लाल रंगाचा डाय देखील तयार होतो. पूर्वी तो डाय तयार केला जात असे, आता तो डाय कोणी बनवत नाही, कारण ते परवडणं पण शक्य नाही. पूर्वी लोक ते बनवत होते, आता बनवणं सोपं नाही. त्याची फळं जी काळी आहेत, ज्या साधारणपणे अगदी छोटीशी कांगोनी ज्याला म्हणतात, त्या कांगोनी टाईपची फळं असतात आणि ती आपण खाऊ देखील शकतो. खायला पण छान लागतात आणि निश्चितपणे या झाडाचा तुम्ही वापर करा. छोट्या कोवळ्या काड्या आणून घरात जरी तुम्ही ठेवल्यात आणि जरी वापरल्यात तरी तुम्हाला ते फायदेशीर आहे. तर टोटल ओरल केअर पान, तंबाखू, गुटखा इत्यादीपासून होणारं सगळं नुकसान टाळण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या तोंडामध्ये कुठल्याही स्वरूपाने विकार असेल, ओरल थ्रश असतील, काही असेल लक्षात घ्या, त्याच्यामध्ये हे एकमेव असं झाड आहे जे कडुलिंबाच्या काडीपेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. धन्यवाद.